प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. शाई फेकणारा आणि भाजपचा काहीही संबंध नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय. हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा यावेळी बावनकुळेंनी आपलं मत मांडलंय. दीपक काठेंवर योग्य कारवाई होईल असा दावा सुद्धा बावनकुळेंनी केलाय. संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं आणि त्यानंतर या घडामोडी घडतात. मात्र या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपलं मत मांडलंय. दीपक काठेंवर योग्य कारवाई होईल असा विश्वास सुद्धा बावनकुळेंनी केला. प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही. परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे. दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.